अमरावती लोकसभेमध्ये प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी निवडणुकीमध्ये आपला उमेदवार दिनेश बोब याला उभं करून चांगली मोठी लढत दिलेली आहे। 4 जूनला त्याचा निकाल लागेल। आता तिसऱ्या टप्प्यासाठी आमदार बच्चू कडू यांनी राजू शेट्टी यांना पाठिंबा जाहीर केलेला आहे आणि राजू शेट्टीचा प्रचार करण्यासाठी आमदार बच्चू कडू स्वतः जाणार आहे। आपल्यासोबत आमदार बच्चू कडू भाऊ, तुम्ही पाठिंबा दिला, आता स्वतः जाणार का मैदानात? आम्ही स्वतः जाणार आहे, कारण ते शेतकरी नेते आहे, शेतकऱ्यासाठी धडपड करणारे आहे। या उलट मी जेव्हा पाठिंबा जाहीर केला तिकडल्या काही भागातल्या लोकांचा सांगितलं की 2 मराठे तिथं उमेदवार उभे आहे युती आणि आघाडीकडून, आणि असं असताना तुम्ही मराठा असून तिकडे पाठिंबा द्यायला नको असे पण काही लोक प्रश्न विचारत होते। मी त्यांना सांगितलं का आमच्यासाठी प्रथम स्थानी शेतकरी शेतमजूर आहे, जाती धर्माचा विषय नंतरचा आहे, आणि राजू शेट्टी एक शेतकरी नेते आहे, त्याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे, कारण शेतकरी चळवळ मरायला नको या विचारानं त्यांनी न बोलावता मी स्वतः जात आहे। त्यांचे पण स्वतः फोन आले होते आणि 2 किंवा 3-4 तारखेला असं आम्ही जाऊन तिथे 2-3 सभा आम्ही घेऊ आणि त्यांना पाठिंबा देऊ। हो, एक नवीन आलेले देशभरात कांदा निर्यात बंदी असताना केंद्रानं गुजरातमधून तब्बल 2000 मेट्रिक टन पांढऱ्या कांदा निर्यातीला मंजुरी दिली। आता एक नवीन जातीवाद निर्माण केलं जातं, गुजरातचा शेतकरी वेगळा, महाराष्ट्रातला शेतकरी वेगळा, आणि अशा पद्धतीच्या अतिशय दुर्दैवी भूमिका घेत असन तर शेतकऱ्यांनी हा सगळा विचार करणं फार गरजेचं वाटतं। आम्ही त्याचा निषेध करतो आणि द्यायची असन निर्यात करायची तर सगळ्याच भागातल्या शेतकऱ्याची करायला पाहिजे, आणि वेळ पडलं तर त्यासाठी आंदोलन पण करू। महाराष्ट्राचे जे शेतकरी ते खूप आक्रमक झालेले आहे, आम्ही जाऊ त्याच्यासाठी आणि एक आंदोलन करता येईल ते पाहू। तर हे होते आमदार बच्चू कडू। कॅमेरामॅन अमोल देशमुखचा प्रणय निर्माण, एबीपी माझा, चांदूर बाजार, अमरावती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।